अमोल मिटकरी सांगतात की हे बालमित्र मंडळाचा कार्यक्रम आहे आणि स्वतः हिंदू संस्कृतीमध्ये स्वतःच्या वडिलाच्या खांद्यावर हात टाकून चालणं, मला जी समजलेली माहिती आहे तर ती मला वाटतं ही युवा संघर्ष यात्रा नसून हे स्वतःला नेता बनवण्याची यात्रा आहे. शरद पवार सुद्धा आता आंदोलनात उतरणार आहेत. आज ते नागपुरात दाखल होणार आहेत. शरद पवार रस्त्यावर उतरल्यामुळे सरकारच्या अडचणीत वाढ होईल असं वाटतंय का? पवार साहेबांच्या लक्षात आलं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल जी यांच्याबरोबर कांदा निर्यातीच्या संदर्भामध्ये चर्चा केली आणि तो प्रश्न सुटणार आहे असं ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस शरद पवार साहेब हे मैदानात उतरलेले. त्याच्यामुळे एखादी सरकारकडून गोष्ट होते म्हटल्याच्या नंतर त्याचं श्रेय घेण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय शरद पवार साहेब यांनी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. शेवटचा प्रश्न, आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीकडे रवाना होत आहेत असं कळतंय. देवेंद्रजी सुद्धा दिल्लीकडे रवाना होणार आहेत असं कळतंय. मंत्रिमंडळ विस्तार होईल का? काय वाटतंय? ही बैठक त्यासाठी असेल? मला या संदर्भात माहिती नाही आहे. विधानसभेमध्ये असलेलं बहुमत आणि प्रश्न सोडवण्याची त्यांची खुबी हे सगळं पाहता उर्वरित राजकीय पक्षाची अस्तित्व टिकवण्यासाठी काढलेले हे मोर्चे आणि आंदोलन आहेत. त्यामुळे त्यांनी काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्याचे प्रश्न असो की आणखी कोणते प्रश्न असो हे सरकार निश्चित स्वरूपामध्ये सोडवेल असं माझं मत आहे. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पीक विमा कंपन्यांकडून सुद्धा मिळणारे जे विम्याचा हप्ता आहे तो अद्याप मिळालेला नाहीये. सरकार या संदर्भात शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आग्रही नाहीये असाही आरोप होतोय. काय सांगणार? कोणतेही मदत करायची असेल, सहकार्य करायचं असेल त्याचे नियम, अटी, तरतुदी ज्या असतात त्या करण्याच्या दृष्टिकोनातून फक्त ज्यावेळेस होतंय असं लक्षात येतंय त्यावेळेस हे सर्व राजकीय पक्ष काँग्रेससहित मोर्चे आंदोलन करण्याची भूमिका मांडतात. कारण त्यांचा पक्षच आता संपुष्टात येतो काय अशी त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाल्यामुळे हे राजकीय पक्ष आता आंदोलनाच्या भूमिकेत. पण शेतकऱ्याला एकनाथजी शिंदेसाहेब माननीय मुख्यमंत्री वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना मदत करण्याची भूमिका घेतील. आज युवा संघर्ष यात्रा रोहित पवारांची दाखल होणार आहे. या रोहित पवारांच्या यात्रेला आपण कसं घेता? हे युवा संघर्ष यात्रा नाही आहे. युवा संघर्ष यात्रा हे म्हणजे स्वतःला नेता होण्याची यात्रा आहे. मला वाटतं की त्यांनी ज्या हेतूने ही यात्रा काढली होती की भरती प्रक्रिया आउटसोर्सिंग झाली नाही पाहिजे आणि म्हणूनसाठी ही काढलेली यात्रा आहे. त्यावर GRच मागे घेतला आणि तो GR मागे घेतला तर ही यात्रा काढायचा प्रश्न येतच नाही. पण ही यात्रा काढत असताना फुलं उधळणे, DJ लावून नाचणे, कापसं वेचणे, फुगड्या खेळणे, विहिरीत उड्या मारणे अशा पद्धतीनं ही परिक्रमा आणि ही टुरिझम केलेलं आहे त्यांनी. आणि त्याचबरोबर स्वतःचा सगळा परिवार संघर्ष यात्रेमध्ये उतरला. कोणता संघर्ष पवार घराण्यांनी स्वतःचा केलेला आहे? कुठेही युवकांच्या प्रश्न मांडलेले जाणवत नाही.